सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। हवामानाच्या अस्मानी संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार संकटात सापडला आहे। नुकसानग्रस्त बागायतदारांनी भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला, मात्र नुकसान भरपाई देण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याने बागायतदार 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे। बागायतदारांचा हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न पालकमंत्री नितेश राणे हे करीत आहेत। नुकसानग्रस्त बागायतदारांना मंत्री राणे यांना जिव्हाळा असता तर त्यांनी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अधिवेशनात आवाज उठवला पाहिजे होता, असा टोला शिवसेना उभाटा पक्षाच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख तथा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी लगावला। खरं म्हणजे 12 तारीखला आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार आणि शेतकरी यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्या बरोबर हा शेतकऱ्यांचा मोर्चा असल्यामुळे आणि आम्ही सुद्धा एक काजू बागायतदार आणि आंबा बागायतदार असल्यामुळे याच मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत आणि त्याचं आम्ही समर्थन करतोय की खरोखरच त्यांना नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे। कारण तुम्ही बघताय गेल्या 2 वर्षात या आंबा बागायतदार असू दे, काजू बागायतदार असू दे, वेगळ्या पद्धतीने मागच्या वर्षी त्यांच्यावरती थ्रिप्सचं आक्रमण झालं होतं आणि थ्रिप्सच्या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात आंबा बागायतदारांचं असेल, काजू बागायतदारांचं असेल नुकसान झालेलं होतं आणि ह्या वर्षी मोहर काळा पडून त्या ठिकाणी नुकसान आंबा बागायतदारांचं झालेलं आहे आणि कृषी विभागाच्या पाहणी अहवालामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे की 80 ते 85% मोहर, 80 ते 85% आंबा हा नुकसान या बागायतदारांचं झालेलं आहे आणि हे नुकसान झालेलं असताना खरं म्हणजे मागच्या वर्षी जो थ्रिप्सचा रोग होता त्यावरती जी कीटकनाशक फवारणी केली गेली तीच बोगस होती। आम्ही आवाज त्या माध्यमातून उठवला होता आणि ती कीटकनाशकांची जे फवारणीची औषधं होती ती औषधं त्या बोगस होती। त्यानंतर इथले आमदार असतील, पालकमंत्री असतील यांनी त्या थ्रिप्सच्या औषधांचे पैसे कीटकनाशकांच्या विक्रेत्यांना देऊ नयेत असा आदेश दिला होता, पण तरी पण त्या कीटकनाशकांच्या विक्रेत्यांनी त्या शेतकऱ्यांकडनं ते पैसे वसूल केले गेले। लाखो रुपयांची औषधं मारली तरी तो थ्रिप्सचा रोग काही गेला नाही आणि तरी पण ते पैसे वसूल करण्यात ते विक्रेते यशस्वी ठरले आणि राज्यकर्त्यांनी जी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांच्या बाजूने ते काही पूर्ण झालं नाही। अशाच प्रकारचं आज खरं म्हणजे तुम्ही बघत असाल की 1 महिनाभरापासून ह्या आंबा बागायतदारांचं, काजू बागायतदारांचं आंदोलनं चालू आहेत, निवेदनं चालू आहेत आणि 80 ते 85% नुकसान भरपाई यांना मिळाली पाहिजे। नुकसान यांचं झालेलं आहे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून अनेक ठिकाणी निवेदनं दिली जात आहेत, पण तरी पण इथले पालकमंत्री नितेश राणे असतील यांनी फक्त त्यांची मंत्रालयात बैठक घेऊन तात्पुरतं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं, पण तरी पण अधिवेशन चालू असताना सुद्धा त्यामध्ये नुकसान भरपाईची कुठची मागणी, कुठची तरतूद केली गेली नाही। खरं म्हणजे कालचा पाहणी जो दौरा होता तो खरं म्हणजे बुडाखाली आग लागल्यामुळे काल पाहणी दौरा खरं म्हणजे पालकमंत्री स्वतःच्या बुडाखाली आग लागल्यामुळे केला, कारण देवगडमधनं त्याचा आवाज उठला होता। खरं म्हणजे ह्या आंदोलनाचा आवाज कुठला उठला आहे तर तो देवगडमधनं उठलेला आहे आणि देवगडचे जे आंबा बागायतदार आहेत ते हवालदिल झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत आणि त्या त्रस्त झालेल्या यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे आणि सगळ्याच राजकीय पक्षांची अशी भूमिका आहे आणि त्यांना ही मिळाली पाहिजे। खरं म्हणजे ज्या पद्धतीने हा दडपण्याचा प्रयत्न चालू आहे, म्हणजे हे आंबा बागायतदारांचं, काजू बागायतदारांचं आंदोलन आहे ते दडपण्याचा प्रकार चालू आहे। याच्यावरती पालकमंत्री नितेश राणे, कोणतरी राजू शेट्टी येतात म्हणून त्याच्यावरती संताप व्यक्त करण्याचा प्रकार करताय। हा संताप तुम्ही शेतकऱ्यांवरती, आंबा बागायतदारांवरती न करता तो संताप खरं म्हणजे अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखवला पाहिजे होता। मग ह्या शेतकऱ्यांना ते आश्वासन मिळालं असतं, मंत्रिमंडळात त्याची एक तरतूद झाली असती आणि शेतकऱ्यांना आणि आंबा बागायतदारांना न्याय मिळाला पाहिजे होता, न्याय मिळाला असता।
तो संताप तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळावर तुमच्या या जनतेसाठी, सिंधुदुर्गवासियांच्या जनतेसाठी दाखवला पाहिजे होता. पण तो संताप तुम्ही शेतकऱ्यांवरती आणि आंबा बागायतदारांवरती दाखवताय. ही खरं म्हणजे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. आणि कृषी विभागाचं दुसरा एक विषय असा होता की कृषी विभागाचं स्वयंचलित हवामान केंद्र या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये, प्रत्येक गावामध्ये व्हावं असा एक कृषी विभागानं निघालेला आहे. आणि ते अजूनही त्या ठिकाणी बसलेलं नाही. याचं कारण तुम्ही बघत असाल तर सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीचे कर्ते-धर्ते हे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत. आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या जागेत ती हवामान केंद्र त्या ठिकाणी बसवायची आहेत. आणि जर स्वतःच्या जागेत बसवायला दिली नाही, कारण त्याचं भाडं मिळणार आहे सरकारकडनं, ती स्वतःच्या जागेत बसवली नाहीत तर ते करायला देत नाहीत त्या ठिकाणी. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी ते कार्यकर्ते घेत आहेत. त्यामुळे ती लवकरात लवकर बसवावी, कृषी विभागाने त्याच्यावरती लक्ष ठेवावा, ही मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतोय. आणि आम्ही परत एकदा आवाहन करतो की आम्ही काजू बागायतदार आहोत, सर्वजण ह्या सिंधुदुर्गवासी आहेत. खरोखरच नुकसान खूप मोठ्या पद्धतीने ह्या आंबा बागायतदारांनी झालेलं आहे. पुढची 2 वर्ष हे नुकसान भरपाई भरून निघणार नाही आहे त्यांची. आणि त्यामुळे ही नुकसान भरपाई निघणार नसल्यामुळे यांचं आंदोलन चालू आहे. प्रति हेक्टरी आंबा बागायतदारांना 5 लाख रुपये प्रति हेक्टरी ते मोबदला मागतायत. त्याचबरोबर काजू बागायतदार हे 3 लाख रुपये प्रति हेक्टरी मोबदला मागतायत. आणि हा त्यांचा रास्त मोबदला आहे, कारण हे गेली पुढचे 2 वर्ष त्यांचं हा नुकसान भरून येणार नाहीये. आणि अशा शेतकऱ्यांच्या, अशा सिंधुदुर्गवासियांच्या पाठीशी राहणं ही आमची सर्वांचीच, सर्व सिंधुदुर्गवासियांची जबाबदारी आहे. त्यामुळे येत्या 12 तारीखला हे सर्वांनी तिथे या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. सर्व राजकीय पक्षाची पादत्राणे बाहेर ठेवून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.